नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उन्हाळा स्पेशल गाजर काकडी पोहे बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, येथे मी एक काकडी घेतलेली आहे, एक गाजर घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, एक कांदा घेतलेला आहे, एक लाल मिरची घेतलेली आहे, या ठिकाणी थोडी उडदाची डाळ घेतलेली आहे, इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धी वाटी बास्केट डाळ घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू, कोथिंबीर, कढीपत्ता आणि या ठिकाणी मी घेतलेले आहेत 1 वाटी पोहे। तर 1 वाटी पोहे हे मी 2 लोकांसाठी घेतलेले आहेत आणि जास्त लोकांसाठी पोहे करत असाल तर या ठिकाणी पोह्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता सर्वप्रथम हे पोहे काय करायचे, चाळून घ्यायचे। या ठिकाणी चाळून यातली माती रेती काय असेल ते स्वच्छ करून घ्यायचे आणि याला अगदी थोडंसं पाणी घालून 2-3 वेळा धुवून घ्यायचे। नळाखाली धुवायचे नाहीत, कारण नळाखाली पोहे धुतले की त्याचा लगदा तयार होतो। आपल्याला हे वरतीच धुवून घ्यायचे आहेत, जोराने चोळायचं नाही किंवा जोराने दाबून हे करायचं नाही, हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत। या चाळणीवरती पाणी नितळवायला ठेवायचं आहे। हे जे पोहे आहेत हे असेच पाणी नितळण्यासाठी ठेवायचे आहेत। कम्प्लिटली पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे। इथे मी ही काकडी घेतलेली आहे, काकडीचा देठाचा भाग काढून टाकायचा आहे। ही काकडी कडवट आहे की नाही हे बघूनच मगच खिसायला घ्यायची आहे। तर या ठिकाणी ही काकडी अशी खिसून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता आपली काकडी खिसून झालेली आहे। तसेच हा गाजर सुद्धा मी या ठिकाणी खिसून घेत आहे। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालत आहे, 1 चमचा मोहरी घालणार आहे, त्यानंतर 1 चमचा जिरे घालणार आहे। आपल्याला याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्यामुळे आपल्या पोह्यांना मस्त असा फ्लेवर येतो। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। याच्यामध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे, त्याचबरोबर लाल मिरची घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। ते कांदा हा सोनेरी रंगावर भाजलेला आहे। याच्यामध्ये आता मी 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे। हिरव्या मिरच्याही याच्यामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। आता बघा कांद्याचा कलर या ठिकाणी बदललेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालणार आहे, कारण शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजायचे आहेत तेलामध्ये। उडदाची डाळ घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे, तीही आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो। त्यामध्ये हे मी डाळ घेतलेला आहे अर्धी वाटी, ते यामध्ये घालत आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचा आहे। हिंग अगोदर घालायचा नाही, कारण हिंग करपला जातो। हिंगामुळे मस्त स्वाद येतो। या ठिकाणी आपण काकडी आणि गाजर जे खिसून घेतलेलं आहे ते आपल्याला या पोह्यामध्ये मिक्स करायचं। आता पोहे बघा एकदम कोरडे आणि सुट्टे असे झालेले आहेत, अजिबात या ठिकाणी पोह्यांचा लदगा तयार झालेला नाही। आता हे काकडी आणि गाजर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण फोडणीत घालणार आहे त्याच वेळेला काकडी आणि गाजर घालायचं नाही, गाजराच्या आणि काकडीच्या पाण्यामुळे पोहे मऊ जास्त होतात। त्यानंतर हे जे खोबरं आहे हे खोबरं 2 चमचा घालणार आहे। खोबरं हे ओलं असेल तर अगदीच उत्तम। आता हे सर्व या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार या ठिकाणी मीठ घालत आहे। आता या ठिकाणी बघू शकता आपले शेंगदाणे डाळी मस्त भाजलेले आहेत, त्याचा खळखळाचा आवाज यायला लागलेला आहे। आता या फोडणीमध्ये आपण गाजर काकडी पोहे मिक्स करणार आहोत। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी ही आपली पोह्याची रेसिपी होते। मीडियम गॅसवरच हे पोहे मस्त असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत।
त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू जे घेतलेला आहे तो पिळून याच्यामध्ये घालायचा आहे. लिंबूनं मस्त अशी याला चव येते. जर तुम्हाला यामध्ये साखर आवडत असेल तर अगदी एक अर्धा टेबलस्पून साखर याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर बघा मस्त अशा आपल्या पोह्याला कलर आलेला आहे. एकदा असे पोहे करून पहा, करून खाल्ल्याशिवाय याची चव आपल्या लक्षात येत नाही. याला 2 मिनिटं जराशी वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवर. तर येथे आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आता हे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. ते हळद न वापरताही एकदम सुंदर असा काकडीचा आणि गाजरांचा मिक्स ग्रीन आणि ऑरेंज कलर आलेला आहे. तर या ठिकाणी असेच मस्त पौष्टिक पोहे तुम्ही करून पहा. आणि सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटद्वारे कुठून पाहता हे सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.